नमस्कार, माझं नाव स्वाती रहमाजी धुमाळ. मी देसी गाणा ऑइल्स प्रायव्हेट लिमिटेडमधून बोलते. माझ्याकडे शेंगदाणा, करडई, मोहरी, जवस, बदाम, पांढरती, काळेती, काराळे असे 9 ते 10 प्रकारचे तेल आहेत. सध्या माझं शेंगदाण्याचं प्रोडक्शन चालू आहे. या तेलाचा फायदा हा राहतो की जे आजार वाढले ह्याच्यावर उपाय काय, तर आपण बेसिकली आपण म्हणतो आपलं खाणं जर योग्य असेल तर आपलं शरीरही तंदुरुस्त राहतं. मग हे तेल जर आपण खाण्याचे तेल खाल्ले तर आपलं शरीर चांगलं आणि सुदृढ होतं. थोडक्यात म्हणजे काय, प्रत्येक तेलातून आपल्याला विटॅमिन्स आणि इन्ग्रेडियंट्स भेटत जातात. असं हेही त्या तेलाची खासियत आहे. म्हणजे जसं की खोबरं तेल झालं, तुम्ही खायला प्यायला मसाला कशालाही वापरू शकता, जेणेकरून आपल्या बॉडीला ते गेलं, आपल्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे, हा त्याचा मूळ उद्देश राहतो. जसं की पांढरे तेल राहतं, हे खायला चालत असते, याच्याने कॅल्शियम वाढतं. थोडक्यात आपले जे हाडं वगैरे असतात, बोन्स वगैरे दुखतात, त्याच्यावर उपाय काय, तर खोबरे तेलासहितच पांढरे तेल खाणं, त्याची मसाज करणं, हे तेल आपण खायला वापरू शकता, भाजीत वापरू शकता, मसाला वापरू शकता. किंवा तुमची फॅट वाढली असेल तर तुम्ही गरम पाण्यात 1 चमचा बुडून सुद्धा सकाळी आंघोळ ती पिऊ शकता. हा याचा फायदा राहतो. याने काय होतं, हाडं वगैरे दुखणे हे बंद होतं, जेणेकरून थोडंसं कमी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आता शेंगदाण्याचं प्रोडक्शन चालू आहे माझं. या शेंगदाण्यात मी जवळपास 15 किलो शेंगदाणा टाकलाय. त्या शेंगदाण्यातून मला 5 ते 5.5 लिटर तेल पडतं मिनिमम. म्हणजे 3 किलोला 1 लिटर असा रेशो राहतो त्या तेलाचा. आता ह्या तेलाचं तेल काढल्यानंतर एक जवळजवळ 48 तास आपल्याला स्टेबल होण्यासाठी ठेवावं लागतं. 48 तासानंतर त्याची पूर्ण प्रोसेस केली जाते, पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होते. त्याच्यानंतर याचा उरलेला राहिलेला चोथा हा आपण जनावरांना देतो. जनावरांचं कॅल्शियम वाढतं, दुधालाही जनावरांचं दूधही वाढतं आणि त्यालाही व्हिटॅमिन कॅल्शियम भेटून जातं. ह्या पेढीचा फायदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे अजून एक गूळ पावडर आहे, गूळ आहे आणि हळद आणि ऑर्गॅनिक तांदूळ. जेणेकरून जितक्या गोष्टी आपण कस्टमरला ऑर्गॅनिक देता येईल तितक्या गोष्टी आपण देतो. आता हा जो गूळ आहे हा सेंद्रिय शेतीपासून बनवलेला जातो, काळा ऊसापासून बनवलेला जातो, हा कमी गोड राहतो. मग ज्याला शुगर वगैरे आहे अशा पेशंटला हा नक्कीच गूळ लाभदायक ठरतो. आम्ही असंच व्यवसाय करता आम्हाला आमचा व्यवसाय मोठा कसा व्हावा हे आम्ही शोधत होतो. त्याचमध्ये आम्हाला विज्ञान आश्रम, या आश्रमची आमची भेट झाली. ह्या आश्रमने आम्हाला भरपूर मदत केली. जसं की स्टॉल कुठे लावलं, कुठल्या ह्या तेलाला तुम्हाला कुठे जास्त उत्पन्न भेटेल किंवा ह्या तेलाची कुठे जास्त गरज आहे हे वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं. जसं की आम्हाला एक्झिबिशन करून दिले, आम्हाला स्टॉलला मदत केली, आमच्या तेलाची ही माहिती त्यांनी स्वतःही दिली. पण भरपूर असं त्यांनी प्रोत्साहन केलं, मदत केली. त्याच्यामुळे आम्हाला अजून ग्रोथ करायला अजून आम्हाला एनर्जी आली, आमचा ग्रोथ अजून वाढला. राजगुरुनगरमध्येच आम्ही आमचं तेल विकत होतो, आता आमचं तेल पुणे, मुंबई ह्या ठिकाणी जातं. ह्याला कारणीभूत आहे विज्ञान आश्रम. अशीच त्यांची साथ आम्हाला शेवटपर्यंत लाभो ही आमची इच्छा आहे आणि हे ते नक्कीच पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री देखील आहे. थँक्यू.